एकीकडे विधानसभा निवडणुकीचा धुराळा सुरू आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव डोळ्यादेखत पडत आहेत. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे सोयाबीन 4,000 ते 4,500च्या घरात बाजारपेठेत विक्री होत असल्याने गतवर्षीपेक्षा सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. परंतु तेलाच्या किमतीचे भाव सध्या वधारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह गृहिघरचे अर्थकारण संपूर्ण बिघडल्याचे चित्र आहे. गतवर्षी शेतकऱ्याने खरीप हंगामामध्ये लावलेल्या सोयाबीन पिकाला 5,000पर्यंत बऱ्यापैकी भाव मिळाला होता. त्यातही बहुतांश शेतकऱ्यांचे पीक रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रासले होते. सोयाबीनचा उताराही कमी आला होता. तरीही शेतकरी न डगमगता नवी उमेद, नव्या आशा घेऊन यंदा खरीप हंगामात सोयाबीन पिकाचीही लागवड केली. आता ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक हाती आले होते त्यांना आपली दिवाळी गोड जाणार असे वाटत होते. परंतु शासनाच्या हमीभावापेक्षा सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारातच गेली. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचे दर घसरले, मात्र तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ज्याप्रमाणे तेलाच्या किमती नियमितप्रमाणे वाढ होत आहे, त्या तेलाला लागणारा मुख्य घटक सोयाबीन असून शेतकरी हा त्याचा उत्पादन करता आहे. पण शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीनच्या मालाला दरवर्षी कमालीची घसरण येत आहे. पण आजपर्यंत तेलाच्या किमतीत घसरण आल्याचे दिसून आले नाही.